उद्यापासून वेडिंगचे फंक्शन स्टार्ट होणार आहे, त्यामुळे आज आम्हाला घरातलं सगळं आवरून लग्नाच्या बॅग पॅकिंग सोबतच आमची काही तयारी करायची आहे। त्यामुळे ना सकाळी सकाळी हेअर्स मी वॉश करून घेतले होते, कारण आज मला स्ट्रेटनिंग करायचं आहे। त्या अगोदर इकडे सकाळची साफसफाई चालू आहे। आमच्या हाऊस हेल्प यायच्या आधी सगळं क्लीन करून ठेवायचा आमचा ट्राय असतो, जेणेकरून त्यांना पण त्यांचं काम लवकर करता येतं आणि आम्ही पण लवकर फ्री होतो। इकडे सकाळचा आवरला आणि आज काही फुल डेचं रुटीन मी नाही शेअर करणार, कारण आज मला बरेच कामं आहे। हे आवरल्यानंतर जेवण करून आम्ही पार्लरला गेलो आणि तिकडून आल्यानंतर दुपारच्या वेळी ना मी हातावर मेहंदी काढून घेतली आणि लगेच थोड्या वेळाने क्लीन करून घेतली, कारण मला बॅग पण पॅकिंग करायची होती, त्यानंतर स्ट्रेटनिंग करायची होती। त्यामुळे मेहंदी लावून बसून राहणं काही मला आज परवडण्यासारखं नव्हतं, म्हणूनच मेहंदी धुवून माझ्या कामाला लागले। आता इकडे मी स्ट्रेटनिंग करत होती। बाकीचे जे हेअर्स आहेत ते नीट स्ट्रेट होऊन जातात, पण बॅक साईडला हात न पोचल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो। तेच मम्मी इकडे मला हेल्प करत होत्या। माझं स्ट्रेटनिंग झाल्यानंतर मग मी मम्मींची पण स्ट्रेटनिंग करून दिली। आता घरचं लग्न आहे म्हटल्यावर आमच्या सासूसुनांची एकदम जोरात तयारी चालू आहे, कारण आमच्या लग्नानंतर हे घरातलं पहिलंच लग्न आहे, त्यामुळे आम्हाला फुल्ली एन्जॉय करायचं आहे। अशी सगळी आमची तयारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असं रेडी झालो आणि आज सकाळी मेहंदीचा प्रोग्राम आहे, त्यासाठी आम्ही घरूनच रेडी होऊन चाललोय, कारण आम्ही पोहोचू तोपर्यंत प्रोग्राम स्टार्टची वेळ होऊन जाईल आणि मग आमच्या तयारीला तिथे वेळ नाही मिळणार। आणि हे बघा, कालची माझी मेहंदी पण छान रंगली आहे। जाता जाताना आमच्या कंपनीत व्हिजिट केलं, यांचं काही काम होतं, तोपर्यंत मी मस्त सगळं गोडाऊन फिरून आली। नंतर ना मम्मींनी काही झाडं स्वतः इथे लावलेली होती, ती छान ग्रो झाली आहेत, तेच त्या दाखवत होत्या। मग ते झाल्यावर ना आम्ही निघालो आणि पोहोचलो वेडिंग हॉलला, आणि या हॉलमध्येच आमचं पण लग्न झालेलं आहे, त्यामुळे इथे आल्यावर त्याच सगळ्या मेमरीज येत होत्या आणि काहीशी तशीच व्हाईब। पण यस, यावेळेस आम्ही ब्राईड आणि ग्रूम म्हणून नाही तर गेस्ट म्हणून आलोय। इकडे फंक्शन स्टार्ट व्हायला वेळ होता, तोपर्यंत फोटोशूट केला। यांच्यासोबत फोटोशूट करणं म्हणजे एक टास्कच असतं, कारण मला फोटोज आणि व्हिडिओजची प्रचंड आवड आहे आणि त्यांना यात जास्त इंटरेस्ट नाही, त्यामुळे ना असं नवरोबाला म्हणून आणावं लागतं। असो तसं का असे ना, फोटोशूट तर आम्ही करूनच घेतो। त्यानंतर इकडे मेहंदीचं फंक्शन स्टार्ट झालं। ब्राईड आणि ग्रूमसोबत फोटोशूट झाल्यावर नंतर इकडे आमच्या बाबांनी ऑन द स्पॉट, आम्हाला कोणालाच माहीत नाही, आणि सांगितलं की हे सॉन्ग लाव, मला डान्स करायचा आहे, आणि इतका छान डान्स केला आहे आणि सॉन्ग पण खूप छान आहे। याचा व्हिडिओ ना मी माझ्या चॅनलवर लवकरच शेअर करेल। आमच्या बाबांचा तर स्वॅगच वेगळा आहे, म्हणजे बघा ना, या वयात पण ते एवढे एनर्जेटिक आहे आणि नातवाच्या लग्नाचा आनंद तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच आहे। माझ्या वेडिंगमध्ये पण त्यांनी आम्हाला सरप्राईज केलं होतं आणि यावेळेस पण केलंय, आणि बाबा डान्स करताय तर सगळेजण इकडे कौतुकाने व्हिडिओ पण काढताय। तर असं होतं मेहंदीचं फंक्शन। सो चला, या व्लॉगला इथेच एंड करते। बाय।